इथे अर्जुन भक्त असल्यामुळे भगवंतांनी त्याला हे दिव्य ज्ञान देण्यासाठी निवडले. तर भगवंतांनी कुठल्या असुराला का नाही निवडलं? कोणी सांगू शकतं मला? काय रिझन आहे? भगवंतांनी अर्जुनालाच, मित्राला किंवा भक्तालाच का निवडलं? एका असुराला पण ते रावणाला बोलून त्यांनी भगवद्गीता सांगू शकले असते किंवा हिरण्यकशिपू कुठलाही राक्षसाला. तर शिशुपाल होता तेव्हा. त्यांना का नाही सांगितलं? व्हॉट इज द रिझन? हरे कृष्ण. येस माताजी. प्रभूजी, आत्ताच आपण याच मध्ये बघितलं की 2 गुण पाहिजेत, एक तर भक्त पाहिजे आणि मित्र हवा. या ते दोन्ही गुण असुरींमध्ये नसतात. नसतात. ओके. पण त्याच्यामुळे होतं काय? ते असुर भक्त नसतो आणि मित्रही नाही. त्याच्यामुळे होतं काय, की त्याच्यामध्ये जो द्वेष आहे, त्याच्यामुळे तो कधी ते जे आदेश आहेत, उपदेश आहे तो कधी घेत नाही. जसं आपण अ, आपल्या आपल्या लाईफमध्ये पण पाहिलं, लॉजिकली आपलं समजायचं असेल तर आपण आपली कुठलीही महत्वाची गोष्ट किंवा सिक्रेट गोष्ट आपण जो आपल्याशी ईर्ष्या करतो किंवा जो आपला दुश्मन असं आपल्याला वाटतं, की हा मला नेहमी त्रास देतो, त्याला जाऊन कधी सांगत नाही. जे आपले एकदम खास मित्र असतात, त्यांना बोलून सांगतो, "बाबा आज इकडे ये, बाबा आज असं झालं. मला प्रमोशन भेटलं, मला बॉसने हे सांगितलं." आपण हे जे जळकुकडी माणसं आहेत किंवा जे जे द्वेष करणारी त्यांना जाऊन सांगत नाही कधी. का? ही इज नॉट गोइंग टू टेक इट. त्याचा चांगला वापर करणार. तो त्याचा निगेटिव्हच यूज करेल तो. आणि म्हणून जे मित्र असतात ते त्याच्यावरती कसं त्याच्यावरती त्या उपदेशांवरती कसं त्याचा उपयोग केला पाहिजे, कसं त्याला त्याच्यावरती पालन केलं पाहिजे, हे त्यांचा उद्देश असतो. म्हणून भगवान तिथे अर्जुनाला खास, कारण अर्जुन हा भक्त आहे आणि म्हणतो. आता असुर लोक काय करतील, पहिले तर 10 प्रश्न विचारतील. जसंच भगवान भगवद्गीता पुढे चालू करतील, की मी देव आहे, तर बाबा का तू का देव काय? मी का देव नाहीये? तर म्हणजे प्रश्न हजार असतील त्यांचे आणि ते जे संभाषण जसं आपल्याला माहिती आहे, आपण जरा आपल्या मित्रांशी कसं खुलून बोलतो एकदम, "अरे, आज हे झालं, आज ते झालं, आज असं झालं." असं म्हणजे नवऱ्याने हे सांगितलं, बायकोने हे सांगितलं. म्हणजे मित्रांमध्ये ते जे एकदम जे खास जे एकदम जिवलग मित्र आहेत, त्यांना म्हणजे बोलायला कधी काही वाटत नाही. एकदम ओपनली सांगू शकतो आणि म्हणून भगवान आणि दुसरं पण जर पाहिलं आपण, जे असे जे द्वेष करणारे माणसं आहेत, ते आले जवळ, की आपलं थोडंसं एक रिस्ट्रिक्शन आपण बोलताना पण खूप विचार करतो, बाबा आता मी हे बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे? ही इन्फॉर्मेशन दिली पाहिजे की नाही? ते सांगू की नको सांगू? तर भगवानला भगवद्गीता इथे मनापासून इथे सांगायची होती आणि म्हणून त्यांनी अर्जुना निवडले, की बाबा तुला मी हे सगळं सांगतो आणि म्हणून ही जी भगवद्गीता आहे, ती आज आपल्याला या एवढं जे रहस्य आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला भेटत आहे. कारण तीच जर भगवद्गीता जर दुर्योधनाला सांगितली असती, तर ती तशी नसती ही. ते एवढं जे भगवंतांनी जी डिटेल एवढं सांगितलं आहे, ते डिटेल दुर्योधनाला सांगितलं नसतं. पण अर्जुनाला त्यांनी एकदम मन मोकळेपणाने त्यांना सांगितलं, जसं आपण एक मित्राला सांगतो तसं. कारण आपला भक्त आहे, त्याला माहिती आहे की मी जे सांगेन तो ऐकेल. तर त्याच्यासाठी हे खूप मोठा गुण आहे. ते आपल्याला भगवद्गीता जर हे रहस्य जर समजायचं असेल, तर आपल्याला पण भक्ती करावी लागेल. आपल्याला पण भगवंताचा भक्त व्हावं लागेल. आसुरी जर स्वभाव असला आपला, "अरे असं का? अरे असं का? हे भगवान भगवान कृष्णच का?" आणि हे असे जे म्हणजे आसुरी जर मनोवृत्ती असेल, प्रश्न पडू शकतात. प्रत्येक जो व्यक्ती आहे, प्रश्न पडतो ह्याचा मतलब तो आसुरी नाहीये. काही असतात, ते जिज्ञासू असतात. ते त्यांना जाणून घ्यायचं असतं. अच्छा ह्याच्या पुढे काय? ह्याच्या पुढे काय? जसं आपण पाहतो भागवतांमध्ये पण काय पूर्ण प्रश्नोत्तरच आहे. विदुरजी मैत्रेय-मुनींना प्रश्न विचारतात. शौनक मुनी सुखदेव गोस्वामींना प्रश्न विचारतात. परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामींना प्रश्न विचारतात. तर हे सर्व जे वार्तालाप जो आहे तो म्हणजे चाललेला आहे, प्रश्नोत्तर आहे. पण जो असुरी व्यक्तीचा प्रश्न जो आहे आपल्याला समजतात. म्हणजे ऑफिसमध्ये पण किंवा एक जनरल पण आपण जेव्हा बसतो, बोलतो, तर जे एक जे द्वेष करणारी व्यक्ती आहे, त्याचे प्रश्न वेगळे असतात आणि एक जो प्रेम करणारा आहे त्याचे प्रश्न वेगळे असतात. तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्याला हे भगवान
या श्लोकामधून सांगत आहे आपल्याला.